अर्णव खैरे याच्या आत्महत्येच्या नंतर चांगलंच राजकारण सध्या तापलेलं आहे। भाजप विरुद्ध विरोधक असा सामना देखील रंगलाय। लोकलमध्ये वाद झाल्याच्या नंतर तणावामध्ये असलेल्या अर्णव खैरे या विद्यार्थ्यानं घरी जाऊन आत्महत्या केली। भाषेमुळे वाद झाल्याच्या नंतर तणावात असलेल्या अर्णवनं आत्महत्या केल्याचा आरोप करत या विरोधामध्ये भाजपनं आज आंदोलन केलं। भाजपच्या आंदोलनावरती आता विरोधकांनी टीकाही केली आहे। यानंतर भाजपनं शिवाजी पार्कातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय। वाद निर्माण करणाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी असं बोलताना अमित साटम यांनी म्हटलं। गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील, जे दोषी असतील त्यांना शिक्षाही होईल, परंतु त्याने अर्णव खैरे हा मुलगा हा मराठी तरुण आपल्या आई वडिलांना परत मिळणार नाही आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायी आणि दुःख देणारी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडू नये याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, प्रार्थनेचा प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.